हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी. सर्व संतांना वंदन, श्री गुरुना वंदन. आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया. काल आपण 17 नंबरच्या श्लोकाचा विचार करत होतो 5व्या अध्यायातील, आणि त्यावरची 87 नंबरच्या ओवी जरा बघणार आहोत आपण. तद्बुद्धयस्तदात्मानं स्तन्निष्ठास्तत्परायणः गच्छन्ति पुनरावृत्ती ज्ञाननिर्धूत कल्मषा. ज्याची बुद्धी जी आहे ती परमात्म्यामध्ये स्थिर झालेली आहे, किंवा ज्याचं मन जे आहे तो बुद्धीच्या निश्चयानंतर चिंतन करतं, किंवा बुद्धी जी आहे ती मनबुद्धी निश्चयानं निष्ठा प्राप्त झाली आहे, आणि त्याला परमात्म्याशिवाय अन्य कुठलाही विचार मनामध्ये येत नाही भगवंताशिवाय, असा जो एक सत्पुरुष आहे किंवा जीवनमुक्त आहे, त्याचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. त्याची सगळी दोष जे आहेत ते पूर्णपणे नष्ट होतात, नाहीशी होतात, आणि तो मोक्षाला प्राप्त होतो. म्हणजे त्यासाठी 3 गुण सांगितलेले आहेत की तद्बुद्धे तदात्मानं तन्निष्ठा तत्परायणा, असे 4 गुण त्याच्याकडे असले पाहिजेत. त्याच्या बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे, त्याच्या मनानं भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. तिसरी गोष्ट जी आहे त्याची निष्ठा भगवंताच्या स्वरूपाशी असली पाहिजे, आणि चौथी गोष्ट त्याला त्याची तळमळ लागली पाहिजे भगवंताच्या भेटीची. अशा 4 गोष्टींना जर युक्त असेल तर त्याचं सगळी पापं आणि दोष नष्ट होतात आणि तो मोक्षाला पात्र होतो. माऊलीने एकाच ओवीमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. काल आपण सुरुवात केलेली होती की जी साधना करतील त्यांना मोक्ष प्राप्त होतोच, पण साधना करणं फार गरजेचं आहे. आता ही साधना कोणत्या जातीच्या माणसांना प्राप्त होतो मोक्ष असं काही नाही. जे म्हणून साधना करतील त्यांना हे साधनेची संधी जी आहे ही संधी फक्त मनुष्य जन्मामध्ये आहे. याचा विचार नरदेहाची प्राप्ती दुर्लभ का म्हणतात, त्याला कारण ते आहे, कारण याच जन्मामध्ये आपल्याला या गोष्टीची प्राप्ती करता येते. अन्यथा दुसऱ्या कुठल्या तरी योनीमध्ये आपण जर समजा गेलो, मग आपण काहीतरी बनलो, कुत्रं बनलो, मांजर बनलो, पशु पक्षी बनलो, त्यांना यामध्ये कुठल्याही प्रकारचा अधिकार राहत नाही. म्हणून सांगितलेलं आहे मोक्षाच्या प्राप्तीकरता आपण आपल्या अंतःकरणाचा निश्चय केला पाहिजे. निश्चय झाल्याशिवाय होत नाही. आपले निश्चय जे असतात ते डळमळीत असतात. असे डळमळीत निश्चय असू नयेत यासाठी ओवी टाकलेली आहे. माऊली 87 नंबरची हा 5व्या अध्यायातली ओवी आहे, प्रसिद्ध ओवी आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान तर ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. माऊली वर्णन करतात असा बुद्धीचा निश्चय ज्यांचा झालेला आहे त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते. कोणता बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे, तर मी देह नाही तर मी आत्मा आहे. माझं देवरूप जे आहे ते माझ्या अंतःकरणामध्ये आहे, भगवंत माझ्या हृदयामध्ये राहतो, आणि त्याची मला साधना करावी लागेल, किंवा त्याला प्राप्त करून घेणं हे माझ्यासाठी एक श्रेष्ठ दर्जाची आयुष्यातली गोष्ट आहे. असा ज्याचा निश्चय झालेला आहे तोच खरा निश्चय आहे. म्हणून पहिल्यांदा म्हणतात की बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे आत्मज्ञानाच्या संदर्भातला, म्हणजे ते ज्ञान मला प्राप्त करता येतं, ते मला शक्य आहे असा निश्चय झाला पाहिजे. बरेच वेळा आपली डळमळी स्थिती काय असते, ते असं असेलच काय, तसं असेलच काय, या संशयामुळं ज्ञानाची प्राप्ती होत नाही. भगवंत जवळ असूनसुद्धा आपल्याला कळत नाही, त्याचं कारण आपला निश्चय डळमळीत असतो. म्हणून सुरुवातीलाच म्हणतात माऊली बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण. तो स्वतःला ब्रह्मरूप त्यानं मानलं पाहिजे. ब्रह्मरूप म्हणजे काय, देव माझ्या जवळ आहे, तो माझ्या हृदयामध्ये आहे. देव आणि मी एकच आहोत.
अशी जाणीव आहे. जीव आणि आत्मा एकच आहे. जीव शिव समा वायातू दुर्गम न घाली मन, असा हरिपाठामध्ये ओळच आहे. एक हरी आत्मा जीव शिव समा वायातू दुर्गम न घाली मन. माऊली हरिपाठामध्ये बोलतात, आपला जीव जो आहे, जीव रूपानं आपण मी बोलतो, करतो, खातो असा म्हणणारा जो आतमध्ये जो आहे तो जीव आणि देव हे दोघे एकत्रच आहेत. फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते. म्हणून आपण स्वतःला भगवंत रूप मानून घेतलं पाहिजे. यासाठी माऊली म्हणतात, ब्रह्मरूप भावी आपण आपल्या स्वतःला तो देवरूप समजतो, ब्रह्मरूप समजतो, आत्मरूप समजतो आणि असा बुद्धीचा त्याचा निश्चय झालेला असतो. अशी निष्ठा त्यानं पूर्ण केलेली असते. निष्ठा म्हणजे त्याच्याशी एकरूप होणं, त्याच्याबद्दलचा विश्वास संपादन करणं, त्याला विश्वास आपण प्राप्त करून देणं. ह्या 2-3 गोष्टी निष्ठेमध्ये येतात. ही निष्ठा त्याच्याकडे असली पाहिजे. मी ब्रह्म आहे या वृत्तीवर त्यानं स्थिर झालं पाहिजे आणि अखंड अनुसंधान ठेवलं पाहिजे. पुढे म्हणले बघा, तत्परायण अहर्निशी. अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस. रात्रंदिवस सतत त्या विषयाचा विचार असला पाहिजे. एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे आणि त्यामध्ये बोलतात की झोप येईपर्यंत आणि मरण येईपर्यंत आपण भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, भगवंताच्या नामाचं अनुसंधान ठेवलं पाहिजे, वेदांताचा विचार केला पाहिजे. केव्हापर्यंत? झोप येईपर्यंत आणि मरण येईपर्यंत. या शब्दाचा 2 शब्दांचा अर्थ काय होतो? सतत आपण त्यामध्ये असलो पाहिजे. अहर्निश शब्द त्यासाठी वापरला आहे. अहर्निश म्हणजे रात्रंदिवस. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, अहर्निशी सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडमार्गी. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ कसा करावा? तर अहर्निशी करावा. अहर्निशी शब्दाचा अर्थ आहे जाता येता नाम म्हणून घेत राहावं, भगवंताच्या प्राप्तीचा विचार करावा, असा मुद्दा त्यामध्ये आहे. म्हणून त्याला तत्परायण शब्द वापरलेला आहे. तत्परायण म्हणजे त्याच्याशी एकरूप होऊन राहणं, म्हणजे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं. त्याचं जो अनुसंधान आहे त्या अनुसंधान सांभाळणं, त्याला अखंड ब्रह्मानुसंधान म्हणतात. अनुसंधान म्हणजे संबंध ठेवणं त्याच्याशी. तो ब्रह्म आणि मी एकच आहे असा त्याचा निश्चय झालेला असतो. आत्मज्ञानाबद्दल त्याची खात्री झालेली असते आणि तेवढी तत्परता त्याच्या साधनेमध्ये असते. तत्परायण अहर्निशी. तत्परायण म्हणजे अहर्निशी तो साधन करत असतो, सतत साधनामध्ये असतो, त्याला तत्पर होणं म्हणतात. सतत साधनामध्ये असणं. आणि दुसरी गोष्ट सांगितलेली आहे त्याच्या अनुसंधानामध्ये सतत राहणं. ही एक गोष्ट त्यामध्ये म्हणतात ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. म्हणजे या 2-3 गोष्टी ज्याला सांभाळता येतात त्याचा आत्मज्ञानाविषयी बुद्धीचा निश्चय झालेला असतो आणि तो स्वतःला ब्रह्मरूप मानतो आणि अनुसंधान सांभाळतो आणि अशी अवस्था तो सतत सांभाळतो. त्याला तत्परायण होणं म्हणतात. फार अवघड गोष्ट आहे बरं का. आपल्याला एखादा तासाची पूजा करायला किंवा 1 तासभर वाचन ज्ञानेश्वरीचं हरिपाठाचं करायला सांगितलं तर आपण म्हणतो ठीक आहे. दिवसभर कसं अनुसंधान सांभाळायचं? तर दिवसभर सांभाळायला एक साधन आहे, ते म्हणजे नाम. आपण ज्यावेळी कुणाशी बोलत नसतो त्यावेळी नामामध्ये नामाचा विचारात आपण असलो पाहिजे आणि हे सांभाळता येते बरं का. म्हणून बऱ्याच वेळा नामात जी माणसं असतात ना त्याला इतरांशी गप्पा मारायला आवडत नाहीत. ते म्हणतात आहे आपलं आपलं चाललंय, उगीच आपल्या नामात डिस्टर्ब लोकांचं नको म्हणून खूप वेळा ती एकांतातच राहत असतात. ह्याला तत्परायण होणं म्हणतात. हे जर सतत सांभाळता आलं तर आपली शांती टिकवून ठेवता येते. म्हणजे जी अस्वस्थता प्रपंचाची असते ना ही नामामुळे जाते, त्याच्याशी एकरूप होण्यामुळे जाते. देव तसाच आहे, देव शांत आहे, स्वच्छ आहे आणि त्यामुळे सगळीच गोष्ट आपल्यात उतरते त्यामध्ये, जर आपण त्याच्याच अनुसंधानामध्ये राहिलो तर. मग त्याच्या अनुसंधानामध्ये राहायचं म्हणजे नामाच्या अनुसंधानामध्ये राहायचं. याला तत्परायण होणं म्हणतात. असं अहर्निश असणं फार गरजेचं आहे. म्हणून बुद्धीच्याद्वारे विवेक सांभाळायचा, विचारानं तो देव खरा आहे, तो सत्य आहे असा निश्चय ठेवायचा. आता त्याला जर सत्य मानलं तर उरलेलं सगळं खोटं ठरतं. मग देव सत्य आहे, नाम सत्य आहे म्हणजे उरलेलं खोटं आहे. उरलेलं खोटं म्हणायचं लागत नाही, त्याला मिथ्या शब्द वापरलेला आहे. शास्त्र काय म्हणतं? जग मिथ्या आणि ब्रह्म सत्य. देव तेवढा सत्य. तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये सत्य तो सत्य तू, सत्य तू विठ्ठला. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. महाराज काय बोलतात की तू सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहे. म्हणजे त्रिवार सत्यता सांगतात. त्रिवार सत्य म्हणजे कालही होतास, आत्ताही आहेस आणि उद्याही असणार आहेस. त्याला सत म्हणतात.
जे सच्चित आनंद स्वरूप जे भगवंताचं मानलेलं आहे ना, ते सतरूप म्हणजे तिन्ही काळामध्ये जे असतं ते. म्हणून तुकाराम महाराज 3 वेळा उद्गार काढतात, सत्य तू आणि सत्य तू विठ्ठला. म्हणजे जे ब्रह्मतत्व जे आहे ना, ते सतरूपानं तिन्ही काळामध्ये अस्तित्वात असतं. आपण तिन्ही काळामध्ये नसतो, कारण काल आपण जन्मापूर्वी आपण नव्हतो, आता दिसतो आपण, आणि उद्या आपल्या मृत्यूनंतर आपण असत नाही. एखादी वस्तू निर्माण होण्यापूर्वी नसते. आता इथं मोबाईल आहे, हा मोबाईल तयार होण्यापूर्वी नव्हता, आता दिसतो, आणि जेव्हा तो खराब होतो, मोडतो, त्यावेळी नाहीसा होतो. म्हणजे मध्येच तेवढा दिसतो, बाकी पहिल्यांदा नाही आणि शेवटीही नाही. मग ज्याला पहिल्यांदा नसतो आणि शेवट नसतो ते सत्य नाही, मिथ्या आहे, असं शास्त्र सांगतं. जर आपण या पद्धतीने विचार केला लागलो तर देव तेवढा सत्य आहे. कारण तो मग सत्य तो असेल तर माझा जीवरूप जो आहे, मी ब्रह्मरूपानं जो आहे, तो सुद्धा त्याच्याशी एकरूप आहे. मी त्याचा अंश आहे, मी त्याचं लेकरू आहे, असं जे समजतात ना, त्यांच्यासाठी ह्यानाही मरण कसं असेल, जसा देव मरत नाही तसं ह्यानाही मरण आहे असं वाटतच नाही. आपण अमर आहोत असं वाटायला लागतं, कारण देह मरतो, मी मरत नाही असा त्याचा निश्चय झालेला असतो. काय म्हटलेलं आहे, बुद्धी निश्चय आत्मज्ञान. आणि हा निश्चय कुणी करायचा आहे, इंद्रियानी नव्हे, मनानं नव्हे, तर बुद्धीनं करायचा आहे. बुद्धी ही श्रेष्ठ दर्जाचं साधन मानलेलं आहे परमात्मा प्राप्तीमधलं. कारण बुद्धी ही भगवंताच्या जवळ असते, बुद्धीत भगवंताचं प्रतिबिंब पडलेलं असतं. म्हणून मी जीवरूपानं मी स्वतःला मी एक वेगळा मानतो. कारण तो जीवरूपानं मी बोलतो, मी करतो, असं जे बोलत असतो ना आपण, हे बुद्धीतलं प्रतिबिंब बोलत असतं. हा मुद्दा त्यातला महत्त्वाचा आहे. देव बोलत नाही काय, मी करतो, मी का चालवतो, असं देवाकडून उद्गार निघत नाही. पण मी देवरूप आहे हे जेव्हा समजेल त्यावेळी तो बोलायचं बंद करेल. मी करतो, माझ्यामुळे होतं, मी नसेल तर होणार नाही, अशी भाषा तो नंतर बोलणार नाही. कारण भगवंताचे सगळे गुण त्याच्यात उतरतात जेव्हा त्याच्या बुद्धीचा निश्चय झालेला असतो तेव्हा. म्हणजे तो माऊली पहिल्यांदा शब्द वापरतात बरं काय, बुद्धीचा निश्चय होणं फार गरजेचं आहे. तो विठ्ठल, तो देव, तो कोण, राम कृष्ण, तो आत्मा, त्याला काही ब्रह्म म्हणा, कुठल्याही नावानं संबोधा, तो मात्र खरा आहे. आणि माझ्यात त्याचं आत्तत्व आहे, त्यामुळे मीही त्याच्यासारखा खरा आहे. पण तो मला ओळखता येत नाही माझ्यातला. देव आहे हृदयामध्ये, पण आपल्याला कळलं हृदयामध्ये राम, वर्णनच आहे माऊलींचं, हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम, भ्रांताशी काम विषयावरी. भ्रांत जे झालेले आहेत, मोहानं पछाडलेले आहेत, त्यांना देवाचा पत्ता कळत नाही, अस्पष्ट दिसायला लागतं. पण ज्यांची बुद्धी स्थिर झालेली आहे, स्वच्छ झालेली आहे, चित्त शुद्ध आणि शांत झालेलं आहे, त्यांना मात्र ते प्रतिबिंब दिसतं. जसं गढूळ पाणी नसेल आणि शांत पाणी, वाहतं पाणी नसेल, तर अशा शांत आणि स्वच्छ पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब बरोबर जसं दिसतं ना, तसं आपलं चित्त आतमध्ये शांत झालं ना, म्हणजे विषयाकडे धावणारं चित्त जर शांत झालं, नेहमी प्रपंचाच्या कल्पना करणारं चित्त जर शांत झालं, तर आपल्याला आतमध्येच भगवंत आहे याची जाणीव होते आणि तोच खरा आहे असं वाटायला लागतं. गोंदवलेकर महाराजांची वाक्य आहे, पहिल्यांदा ते म्हणतात देव आहे असा विश्वास निर्माण झाला पाहिजे. पहिल्या सुरुवातीला देव आहे असं सारखं वाटलं पाहिजे. तो सगळ्या काही गोष्टी माझ्यात चालवतो, त्याच्या कृपेशिवाय काही घडत नाही, त्याच्या सत्तेशिवाय काही घडत नाही, असं एक खात्री आपली झाली पाहिजे. देव आहे अशी सुरुवात करावी. देव आहेच अशा त्यामध्ये त्याचं रूपांतर श्रद्धेमध्ये झालं पाहिजे. देव आहेच पहिल्यांदा वाटत होतं विश्वास हा श्रद्धेपेक्षा कमी असतो. सुरुवातीला ग्रंथ वाचून श्रीगुरूंच्या मुखातून काहीतरी ऐकल्यामुळं आपल्याला वाटायला लागतं की खरंच देव नावाची एक शक्ती आहे की जे विश्वाचं संचलन करते. हे एकदा कळायला लागलं तर देव आहे या वृत्तीवर आपण स्थिर होतो. नंतर देव आहेच अशी खात्री व्हायला लागते. ही खात्री व्हायला लागते, त्याला श्रद्धा म्हणतात. ही आढळ श्रद्धा जर निर्माण झाली ना, तर श्रद्धा खूप काही काम करते. देव आहेच, अगोदर देव आहे नुसता म्हणत होता, आता देव आहेच म्हणायला लागला. हे म्हणणं फार गरजेचं आहे. हे अजून शरीराच्या मनाच्या पातळीवरचं बोलणं आहे. देव आहेच म्हणतात ना, ते भक्ती करणारे, भजन करतो आपण, नाम घेतो, देव आहेच असं वाटायला लागतं. हे मनाच्या पातळीवरती संवेदनाशील मन असतं, तिथं चालू असतं. पण पुढे जाऊन जेव्हा बुद्धीच्या स्तरावरती त्याचा विचार होतो ना, तेव्हा देवच आहे, च बदललं बघा, च ठिकाण बदललं. अगोदर देव आहेच, आहेच्या पुढेच होतं,
आता देवच आहे म्हणजे देवाच्या पुढे च लागलेत आहे. जरासा शब्दात बदल झाला आहे पण त्यामुळं अर्थात बदल होतो बघा. अगोदर देव आहेच म्हणजे देव आहे अशी खात्री आणि विश्वास होता, श्रद्धा होती. आता काय वाटायला लागले, देवच आहे म्हणजे याचा अर्थ काय, दुसरं काही नाही. हे जेव्हा पटेल ना की दुसरं हे जग दिसतं हे काल्पनिक जग जसं स्वप्नवत दिसतं, स्वप्नातले एवढे प्रसंग असतात किती खरे वाटत असतात आपण स्वप्नात असताना, तसं जग हे स्वप्न मांडलेलं आहे शास्त्रानं संतांनी. आपण त्याचा विचार करत नाही. आपण त्यातल्या भूमिका वटवायसाठी जन्माला आलेलो असतो, पण भूमिका वटवत वटवत ती भूमिकाच खरी वाटायला लागते आपल्याला. एखादा राजा आहे, प्रधान आहे किंवा आणखीन कोण आहेत, त्यामधला एक खलनायक असतो एखाद्या नाटकामध्ये सिनेमामध्ये, पण तो खलनायक उगीच भांडण करत असतो त्यांच्यामध्ये, खरं खरं भांडण नसतं त्यांच्यामध्ये, त्यामुळं ते नाटक म्हणून वटवत असतात. तसा प्रपंचातल्या गोष्टीसुद्धा आपण नाटक म्हणून अभिनय जर करायला लागलो तर आपल्या अंगाशी काहीच लागत नाही. मग आपण लांब राहतो ना. नाटकातल्या कुठल्या अभिनयाला त्याला वाटते, रात्री नाटकामध्ये किंवा सिनेमामध्ये काम करताना तो राजाची भूमिका करतो, पण सकाळी जेव्हा बाहेर पडतो ना तेव्हा तो नेहमीप्रमाणे शेताला जातो, काम करायला, नोकरीला जातो. तिथं राजा म्हणून मिरवत नाही नोकरीच्या ठिकाणी, नाही मी नाटकात राजा होतो आत्ताही मला राजा म्हणा असं म्हणत नाही तो. आमचं तसं झालेलं आहे. प्रपंचातलं खोटं पण आहे ना ते मी खरं म्हणून अंगाशी लावून घेतलंय. त्यातला राजा जो आहे ना आता प्रपंचातला मी कोण आहे, बाप आहे, मुलगा आहे, तो खराच मानला मी. आणि खरा मानल्यामुळं मी मुलगा मानलो तर आहे ते दुःख मला भोगावंच लागतं ना. मी बाप मानून घेतलं तर बापपणाचं दुःख आणि जबाबदाऱ्या पाठीशी लागतातच ना. सगळ्या गोष्टी ह्या म्हणून घेण्यामध्ये आहेत. म्हणून ह्या उपाधीमध्ये जेव्हा तो बाहेर पडतो तेव्हा देवच आहे, अन्य काही नाही याची निश्चय होतो. माऊली म्हणतात इथं बुद्धी निश्चय आत्मज्ञान, देवच आहे हा निश्चय आहे बरं का. आणि हा बुद्धीचा निश्चय आहे. अगोदर देव आहे, देव आहेच आणि देवच आहे असं चिंतन आपलं असलं पाहिजे. आणि शेवटचं चिंतन कुठलं असलं पाहिजे, अभ्यास करता करता की देवच आहे, बाकी काही नाही. सगळीकडे जे दिसतं ते ब्रह्मरूप आहे. ब्रह्मरूप भावे आपण स्वतःला तो ब्रह्म मानतो देव, आणि समोर असणाऱ्यांना सुद्धा देव समजतो. हे एक पारमार्थिक पातळीवरचा विचार आहे बरं काय. पुढे बोललेले आहेत ते की हा जो पुढच्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन आणलं आहे, व्यवहार वेगळा आहे, परमार्थ वेगळा आहे. पारमार्थिक पातळीवर विचार करताना सगळेजण एकच आहेत. व्यवहाराच्या पातळीवर वेगवेगळे असतील, माणसं वेगवेगळे आहेत, नाती वेगवेगळे आहेत, तो भाग वेगळा आहे. पण पारमार्थिक पातळीवर जर विचार करायचा जर झाला तर मात्र सर्वजण आपण एकच आहोत याची जाणीव व्हायला लागते. कारण देवाची लेकरं आहेत असं जर मानलं तर. म्हणून बुद्धीचा निश्चय झालेला आहे, तो देवच आहे, बाकी सगळं मिथ्या. त्या शब्दाचा अर्थ आहे, भगवान शंकराचार्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे, जीव ब्रह्मेव नापरा. याचा अर्थ देवच आहे, ब्रह्म आणि जीव वेगळे नाहीत, म्हणजे देवच खरा. वरती अगोदर उदाहरण आपण घेतलेच, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. याचा अर्थ देवच तेवढा सत्य आहे. प्रपंच सत्य आहे, प्रपंच सत्य आहे असे तुकाराम महाराज म्हटले नाहीत. कसे बोलतील, ज्याच्याबद्दलचं नेहमी दुःखरूपताच जाणवते, ज्याच्या व्यथाच जाणवतात, तो देव कसा असेल आणि तो खरा कसा असेल सांगा बघू. मी त्याला खरा मानला ही माझी चूक आहे, प्रपंचाची चूक नाही बरं का. मी समोरच्या सगळ्या घटनेना खरं मानतो ही माझी चूक आहे. खोटं म्हणायला चालू केलं ना आपण आनंदात राहतो, मजेत राहायला एक कारण आहे, चिंतन असं करावं, सगळं खोटं. कोण बोललेलं असेल ते खोटं, म्हणजे प्रशंसा केली तरी खोटी आणि कोणी निंदा केली तरी खोटी, सुख आली तरी खोटी, दुःख आली तरी खोटी. समोर माणसं आहेत ते मुलं असू द्या नंतर आणखीन ते असू द्या, सगळी खोटी. असं मनातल्या मनात जर निश्चय करायला लागलो आपण ना तर त्यांच्यापासून होणारं दुःख ते सुद्धा खोटंच जाणवायला लागेल. त्यामुळे आपल्याला जो त्रास होतो ना खरेपणाचा त्रास होतोय, कारण त्यांना आपण खरी मांडली, वस्तूला खरं मांडलं, माणसांना खरी मांडली, नात्यांना खरी मांडले, घटना घडतात, बोलणं ऐकायला मिळतं, ते सगळं खरं मानतोय आपण. आणि खरं मानल्यामुळं त्याचा खरा त्रास आपल्याला होतोय. कुणी जरी टोचून बोललं आपल्या मनाला लागतं का ते खरं आहे असं वाटलं म्हणून. समजा आपण म्हटलं खोटं आहे, ते बोललेलं आहे ना ते खोटं आहे असं जर म्हणून घ्यायला लागलो आपण तर कुठलंच अंगाशी येणार नाही ना. प्रशंसा जरी कुणी केली तरी खोटी आहे म्हणायचं. म्हणजे ते सगळा जर प्रपंचामधला सुखदुःखाचे जे अनुभव आहेत ना याला आपण मिथ्यात्व दिलं पाहिजे.
जेव्हा त्याला खोटेपण आपण देतो, जगदा जाहीर करतो ना, त्यावेळी असा निश्चय होतो की त्यामुळं की माणूस एका निश्चयावरती आनंद भोगतो. ब्रह्मरूप भावी आपण. एकदा निश्चय झाला ब्रह्मज्ञानाचा ना, बुद्धी निश्चय आत्मज्ञान. एकदा निश्चय केला आत्मज्ञानाचा, आता ब्रह्मरूप भावी आपण. आता एकदा निश्चय केला तर स्वतःला तसं म्हणत राहायचं. कसं म्हणणं आहे बघा, एखादी दोन मुलं मुलगी एक असते, जवळच राहत असतात बघा, एकत्र खेळत असतात, पण त्यांच्या डोक्यात काय नसतं. पण मोठं झाल्यानंतर त्यांचे आई वडील एकत्र येतात आणि त्यांचं लग्न करतात. आणि लग्न केलं की दोघे नवरा बायको झाले. दोघं नवरा बायको झाले, कालपर्यंत ते एकामेकाबरोबर सहजच फिरत होते. त्यांना काही त्याच्याबद्दलची काय विचारच डोक्यात नव्हता. आणि अचानकपणे ती बायको झाली आणि नवरा झाला. पण त्या दिवशीपासून ते म्हणायला चालू केलं बघा त्याने, हां ही माझी बायको, हा माझा नवरा. लगेच निश्चय झाला. तो जर निश्चय लगेच होतो तर गुरु इतके वेळा सांगतात की देव आणि तू एकच आहेत, असा निश्चय का होत नाही आपला. हा मुद्दा त्यातला आहे. आपला ह्यातला परमार्थातला निश्चय तेवढा होत नाही. प्रपंचातले मात्र निश्चय होतात. एकदा जाहीर केलं ना तुम्ही असे असे आहात, झालं बघा, त्या दिवशीपासून निश्चय. जरा अंगावर अक्षता पडल्या की दुसऱ्या दिवशीपासून एकामेकाला ती जाहीरच करतात, आम्ही नवरा बायको झालो. मग ज्या दिवशी अनुग्रह होतो त्या दिवशी तेवढं काच निश्चय होत नाही की देव आणि मी एकच आहोत, प्रपंच आणि मी एक नाही. त्यामुळे प्रपंच माझा नाही तर देव माझा आहे, असा निश्चय ज्यावेळी ठाम होतो ना आपल्या बुद्धीचा, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला खऱ्या सुखाला सुरुवात होते. खरं सुख अनुभवायचं असेल ना तर देव माझा आहे असं म्हटलं पाहिजे, प्रपंच माझा नाही असं म्हटलं पाहिजे. माझा का नाही, माझ्याबरोबर येत नाही म्हणून. माझा का नाही, मी आणला नव्हता म्हणून. काय आणलं होतं मी इथं, काय घर आणलं होतं, काय मुलं येताना घेऊन आलं होतं का माझं शरीर. येताना आलं, जन्माला आलं शरीर, पण येताना नाव नव्हतं, गाव नव्हतं, कुठल्या ठिकाणी जन्मायचं याचं स्वातंत्र्य नाही. कुठंही जन्माला या लागते, माझी इच्छा नाही, मला कोणी विचारत सुद्धा नाही तुला जन्माला कुठं घालायचं आहे, इकडं अमेरिकेत घालू काय, भारतात जन्माला येणार आहेस का कुठं बाहेर जाणार आहेस, कोणीही विचारत नाही. त्याच्या इच्छेनं त्याच्या सत्तेनं सगळ्या गोष्टी घडत असतात. तर मी येताना काय आणलं नव्हतं, जाताना काय घेऊन जाणार नाही, म्हणजे हे माझं नव्हे, म्हणूनच तशी व्यवस्था आहे. माझं असतं तर नेता आलं असतं. मग माझं काय आहे, माझं आतलं स्वरूप जे आहे ना ते ओळखून घ्यायला पाहिजे. सतत नाम ज्याचं आपण घेतो तो नामी जो आहे तो आतमध्ये बसलेला आहे, त्याच्याकडे पाहावं आणि रोज थोडा वेळ म्हणायचं तुझी माझी दोस्ती खरी आहे, तू माझ्यापासून दूर जायचा अनुभव घेऊ नकोस, मला आणू देऊ नकोस. तू दूर गेलास की मला अस्वस्थता येते. ज्यावेळी आपलं मन भटकत असतं, आपण दुःखामध्ये आणि चिंतेमध्ये असतो ना, तेव्हा देव दूर असतो. जेव्हा आपण आनंदाच्या उकळ्या फुटत असतात, समाधानाची अवस्था असते ना, त्यावेळी देव जवळ असतो. मग असाच समाधान कायम का टिकवता येऊ नये, मग त्यासाठी काय म्हणायला पाहिजे, माझी आहे ती अवस्था बरोबर आहे, तरच आपल्याला काय होईल, ब्रह्मरूप भावी आपण माऊली बोलतात तसं होईल. तो म्हणतात ब्रह्मरूप म्हणजे काय, मी देवरूप आहे असं स्वतःला तो म्हणत राहतो. जे सद चिद आनंद असं जी देवाची जी लक्षणं सांगितलेली आहेत ती लक्षणं माझ्यामध्ये आहेत अशी त्याची जाणीवच होत लागते निश्चयामुळं. आणि असा निश्चय व्हायला लागतो. त्यामुळे प्रपंच माझा नाही देव माझा आहे असं सारखं म्हटलं पाहिजे, कारण त्याच्या जवळ जास्त मी आहे, प्रपंचाच्या जवळ जास्त नसतो. आपण झोपेत कुणाजवळ असतो सांगा, झोपेत कुठली गोष्ट आपल्याला लागते सांगा, सुख कुठलं मिळतं झोपेत, काही वस्तू नसताना मला सुख मिळतं. कोण व्यक्ती लागत नाही, शेजारी गरम चांगली काय गाद्या वगैरे लागतील असंही नाही. ज्यांना खरंच गाढ झोप आलेली असते ना, त्या गाढ झोपेमध्ये आपण कुठं झोपलो काही कळत नाही, आपल्या अंगावर आहे पांघरून की नाही कळत नाही, आपण कोणत्या अवस्थेमध्ये आहे कळत नाही, इतक्या आनंदाची तो अनुभूती घेत असतो. आपण काय म्हणतोय, आपल्या जवळ सगळं असेल ना तरच सुख मिळतं, हे पाहिजे ते पाहिजे अमुक पाहिजे नातलग जवळ पाहिजे, नाहीतर मला सुख मिळत नाही. आता त्या झोपेच्या वेळी कोण जवळ असते सांगा, पै निद्रेतेच्या म्हटलेलं आहे, माऊली बोलतात साप तैशी उर्वशी. समजा त्याच्या उशाला जरी साप आला तरी त्याला भीती वाटत नाही, आणि उर्वशी सुंदर उर्वशी तरुण जरी उर्वशी आली तरी त्याला कामना जागृत होत नाहीत. किती शांत झोपत असेल बघा तो, म्हणजे त्याला कशाचीच गरज नसते. मग कशाची गरज नसताना सुद्धा जे सुख होतं ना त्याला देवाचं सुख ब्रह्मसुख म्हटलेलं आहे. आणि आपण काय म्हणतोय, मला हे असं मिळालं तरच मी सुखी होणार आहे, आणि त्या नादामध्ये मी माझा खरा आनंद गमावून बसतो.
माऊली म्हणतात असं आपण ब्रह्मरूपता अनुभवता आली पाहिजे. मीच ब्रह्मरूप आहे ह्याचा निश्चय अगोदर झाला आहे. काय? बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण स्वतःला तो ब्रह्मरूप समजतो. असे ब्रह्मरूप झालेले आणि सतत चिंतनात मध्ये असलेले आहेत ना, ते त्यांच्या लगेच त्यांच्या लक्षणावरून सुद्धा ओळखता येतात. अशी सत्पुरुष जे असतात ते त्यांच्या लक्षणावरून सुद्धा ओळखता येतं. वर्णन केलं, एखाद्या मुका माणूस आहे, बोलता येत नाही, पण त्याला समजा स्वादिष्ट एखादी मिठाई खाऊ घातली, तर मिठाई खाऊ घातल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरच दिसतं काय तो बोलतोय, काय छान मिठाई होते, त्याला बोलावं लागत नाही. तसा मी आनंदी आहे, सुखी आहे असं त्या ब्रह्मवेत्याला जीवनमुक्ताला बोलावं लागत नाही, कारण त्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागतं. जसं मुक्या माणसाच्या चेहऱ्यावर त्यानं खाल्लेल्या मिठाईचा आनंद दिसतो, किंवा त्याला कडवट औषध द्या लगेच त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. तुला काय बोलता येते? नाही बोलता येत. बोलता येणाऱ्याला तो सांगू तरी शकतो की मिठाई छान होती, पण त्याला न बोलता सुद्धा लक्षण दिसते ना. तसं ब्रह्मवेत्ता जो असतो ना, जीवनमुक्त पुरुष, तो न बोलता कळतोय की हा पुण्य पुरुष आहे किंवा जीवनमुक्त आहे. त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या हालचालीवरून, त्याच्या चालण्या बोलण्या लक्षणावरून ओळखता येतो, असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे ब्रह्मरूप भावी आपण असं वर्णन करतात. म्हणून परमात्म्याला अनुभवायचं ठिकाण जे माऊली बोलतात ते बुद्धी आहे. म्हणून बुद्धीच्या ठिकाणी निश्चय व्हायला लागतो. मनाच्या ठिकाणी, चित्ताच्या ठिकाणी निश्चय सांगितलेला नाही. इंद्रिय निश्चय करू शकत नाहीत, कारण ती सारखी इकडं तिकडं फिरणारी गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे ती स्थिर राहणारी एकमेव गोष्ट कोणती असेल तर बुद्धी आहे. म्हणून बुद्धीच्याच ठिकाणी निश्चय व्हावा लागतो. अन्य ठिकाणचा निश्चय काहीच उपयोगाचा नसतो. सगळे जातात ना, मन सारखं इकडे तिकडे तडबड करत असतं, ते कसला निश्चय करणार आहे? इंद्रियांना जे काय सुखाचे अनुभव दिले काय, हे सुख झालं की दुसरं सुख इंद्रिय मागतात, ते तरी कुठं स्थिर असतात? खरे आहे ना, बुद्धी स्वच्छ असते, सात्विक वृत्ती तिथं आहे. सत्वगुण कुठं आहे तर बुद्धीमध्ये आहे. आणि शांती टिकते कुठं माहिती आहे काय? सत्वगुणाजवळ. सत्वगुण हा शुद्ध आणि शांत मानलेला आहे शास्त्रानं. म्हणून बुद्धी ही सत्वगुणाची आहे आणि ती स्थिर असते किंवा आणखीन स्वच्छ असते. स्वच्छ असते म्हणूनच भगवंताचं प्रतिबिंब त्यात पडते ना. जीवरूपानं जे प्रतिबिंब आहे ना, ते जीवरूपाचं प्रतिबिंब बुद्धीत पडतं, मनात नाही, इंद्रियात नाही, शरीराच्या कुठल्याच घटकात नाही, फक्त ते बुद्धीत. म्हणून बुद्धी भगवंताच्या जवळ आहे, त्यानंच तिचा निश्चय करायला लागतो. म्हणून परमात्मा जे बुद्धी आहे, जी परमात्मा सर्व व्याप्त आहे, पण तो दृष्टी दिसायला मात्र बुद्धीमध्ये येतो, कारण तो बुद्धीच्या आश्रयानं भगवंत राहत असतो. म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान असं माऊली म्हणतात. ब्रह्मरूप भावी आपण म्हणजे जे आत्म्याचं लक्षण आहे ना, ते कुठल्याही देहादी पदार्थाशी जुळत नाही, ते बुद्धीशी जुळतं. कारण देह मूळचा खरा नाही, मग देहासंबंधी असलेली इंद्रिय कशी खरी असतील सांगा बघू? सगळा पसारच आहे ना. जसा जग आहे ना, तसंच हे एक जग आहे शरीर. म्हणजे शरीरामधले सगळ्या गोष्टींना जगातलेच अनुभव सगळे इथे येतात. जगाला जे अनुभव सगळ्या दृष्टीने येत असतात ते देहाच्या दृष्टीनं त्या पिंडाच्या ठिकाणी जन्माला अनुभवाला येत असतात. म्हणजे ब्रह्मांडात जे गुण असतात ना, तेच पिंडाच्या ठिकाणी असतात. आपण बघितलं तर लक्षात यावं लागेल, देव जसा जगामध्ये राहतो तसा याही इतर ठिकाणी राहतो. इथं त्याचं छोट्या रूपामध्ये आणि तिकडं ब्रह्मांड व्याप्त रूपामध्ये राहत असतो, असं वर्णन संत करतात. तुकाराम महाराज म्हणतात काय बघा, देह मुळातच वर्तमान काळामध्येच असतो. देहाला भूतकाळ नाही, भविष्यकाळ नाही. म्हणजे काय? जन्मल्यापूर्वी देह होता का? नाही, म्हणजे भूतकाळ नाही. आणि मृत्यूनंतर देह राहतो का? नाही, म्हणजे त्याला भविष्यकाळ नाही. म्हणजे दिसतोय फक्त वर्तमान काळात. मग खरा कसा मानायचा देहाला? देह खरा नाही. म्हणून म्हणते तुकोबांचा अभंग आहे बघा, देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा. अगोदर देह काय खरा आहे, मग देहाच्या संबंधी असणारा पसारा कसा खरा असेल सांगा? मुळात देहच खरा नाही, तर देहासंबंधी असणारं जे नाती आहेत, काय प्रॉपर्टी आहे, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या कशा असतील? आणि त्या प्रॉपर्टी किंवा नाती कुठंपर्यंत असतात सांगा बघू? आपण जिवंत असतोय तोपर्यंत. नंतर नातंच संपून जातं. म्हणजे खरं नातं शरीराशी आहे, शरीरामुळे आहे, हा मुद्दा आहे. शरीराशी तरी आहे, पण शरीरामुळं आहे सगळं. संसार दिसतो मला आत्ता जिवंत आहे म्हणून. मी ज्यावेळी नसेन ना, त्यावेळी संसार माझ्यासाठी नाही. म्हणजे खरा संसार नाहीच आहे का? तो नंतर बंद का होतो दिसायचा? मग माझ्या दृष्टीनं तो मिथ्या का ठरतो? त्याचा अर्थ त्याचं अस्तित्व नाही आहे, असं एकदा निश्चयानं आपण ठरवलं पाहिजे. आपण चिंतन करत नाही, विचार करत नाही, म्हणून आपल्याला ते कळत नाही. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, देह आधी काय खरा, मग देह संबंधी पसारा.
त्यामुळं आता निश्चय होतो की मी देह सुरुवातीला वाटत असतो, पहिल्यांदा वाटतोय मीच देह आहे, पण वास्तविक या देहापासून मी आतला वेगळा आहे. विचार करा की लक्षात या लागतं की मी पूर्वीपासूनच आहे, जन्मल्यापासून मी आहे, पण देहात बदल होत आलेत का नाही बघा? आलेत. माझ्यात बदल झाले का? नाही. माझ्यात म्हणजे माझ्यातल्या मी मध्ये काहीच बदल झाला नाही. लहानपणी मी फिरत होतो, लहानपणी कुठल्या शाळेत शिकायला जात होतो, ती शाळेची आठवण कशी येते बघा. मी इथं खेळत होतो लहानपणी, हे माझे मित्र होते लहानपणी, माझं शरीर असं असं होतं लहानपणी, हे मला कळते. आता मध्ये तरुण वयात आपण आलो तर तरुण वयातलं सुद्धा आपल्याला कळतंय मी असा असा मोठा झालो. आता वृद्ध झालो तर मीच वृद्ध झालो. मी लहानपणी एखाद्याचं मूल होतो, नंतर कुणाला तरी नवरा किंवा बायको झालो, आता मी आजोबा झालो. कोण बोलते सांगाय? शरीर बोलते? नाही, आतला मी बोलतोय. मी लहान होतो तोच बोलला, म्हणजे शरीर होतं लहान, त्याला कळते. म्हणजे हा शरीराकडे बघणारा दुसरा कोणतरी आहे म्हणून त्याला कळते. लहानपणी कळलं, तरुण पण कळलं, वृद्धावस्था कळाली, आता मी मरायला लागलोय कळायला लागलोय. हे कोण बघते सांगा? जसं मी जागृत असताना मी माझ्याकडे पाहतो, हे मला दिसतंय, डोळ्यानं उघडं आहे म्हणून. स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा मला स्वप्न कळत असते बघा. मी कुठेतरी फिरायला लागलोय, हे करायला लागलोय, स्वप्नात सूक्ष्म देह असतो. पण या दोन्ही गोष्टी कळू शकतात. अर्धवट असती झोप त्यावेळी स्वप्न पडतं, जागृत आपण असतो त्यावेळी जागेपणाने आपल्याला कळत असतं. पण एक गोष्ट आहे, झोप सुद्धा आपल्याला कळते. ती का? झोपेत काही पदार्थ लागत नाहीत आपल्याला, काही लागत नाही, पण झोपलं होतो हे कळतं. आता झोपलं होतो हे आपल्याला आपल्या देहाच्या बाबतीत विचार केला तर काहीही माहीत नसतं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार शांत झाले की मग झोप लागते. काही जण म्हणतात ना मला झोपच लागत नाही, झोप लागत नाही, त्याचा अर्थ आहे मन झोपलेलं नसतं म्हणून. देहाचा काही संबंध नाही. मन जो आपण झोपतं ना त्यावेळीच माणसाला झोप लागते. म्हणजे ज्यानं मन शांत करून घेतलं, बुद्धी शांत करून घेतली, त्याला लगेच झोप लागते. नाहीतर अन्यथा वळवळ चालू असते, प्रपंचाचे विचार चालू असतात, आणखीन मान अपमानाच्या गोष्टी आठवत असतात, जुने आठवतात, भविष्यातल्या घडामोडी चालू असतात. हे सगळं मन असं फिरत असतं. आता आपण विचार काय करायला आलोय? मी गाढ झोपलो होतो हे मला कसं कळलं सांगा? हा मुद्दा आहे ना. आपण आपल्याला स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. मी झोपलो होतो मला कळतं का? तर त्याचा अर्थ आहे मी झोपलो तर मी झोपलो होतो हे पाहणारा आत कोणतरी जागा आहे म्हणून मला कळलं. फक्त शरीर झोपलं होतं त्यामुळे शरीराला काही कळत नाही. आपल्या अंगावर पांघरून आहे की नाही, उशाला काय आहे की नाही, कुठं झोपलो होतो, काहीही झोपेत कळत नाही. परंतु झोपेतून उठल्यानंतर मात्र कळते, काय गाढ झोप लागली बघा, काही आठवलं नाही. हे कसं कळलं? तर त्याला कारण आहे जो आत्मरूप स्वतः आतमधला देव आहे ना तो सतत जागृत असतो म्हणून आपल्याला झोप कळते. तो जर झोपला आपल्याबरोबर तर मग आपली उचलायची तयारी लोक करत असतात. हे झालं याला उचला आता, कारण हिची झोप लांबली आहे म्हणतात. कालपासून झोपलाय, तू उठायलाच तयार नाही तर याला उचला आता. म्हणजे त्यातून तो गेलेला असतो बरं काय. जो बघणारा असतो ना नेहमी, झोपलेला आहे काय, स्वप्नात आहे काय, जागा आहे काय. मला पण जागा आहे असं समजतं. कशामुळे समजतं? आपण म्हणतो डोळ्यानं समजते, नाही, आतमध्ये तो म्हणतोय जागा आहे. स्वप्न मला कळतं कारण स्वप्न पाहणारा तो आहे आणि झोप पाहणारा पण तो आहे. म्हणजे तिन्ही अवस्थेमध्ये देव आहे. म्हणून त्रिकाल बाधित ते आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठाला. 3 वेळा सत्य का म्हणायचं? कारण तिन्ही अवस्थेमध्ये तो जागा असतो म्हणून. आपण मात्र झोपलेलो असतो. कधी कधी मूर्छा पण असते. बेशुद्ध अवस्थेमध्ये इंजेक्शन दिलेलं असतं ना त्यावेळी आपण फार काही माणसं कोमात असतात. कोमात असली तरी सुद्धा तो आत्मरूपानं जागा असतो. प्रेतामध्ये सुद्धा आत्मा असतो म्हणतात, परंतु त्याच्यामध्ये जे चैतन्य असतं किंवा त्याला आपण सूक्ष्मदेह म्हणतो तो लिंगदेह तेवढा त्यातनं गेलेला असतो. आत्मा कुठं नाही असं नाही, सगळीकडे असतो. फक्त हालचाल करणारं जे लिंगदेह ज्याला सूक्ष्मदेह म्हणतात तो तेवढा जातो मृत्यूनंतर, बाहेर पडतो आणि शरीर तिथंच पडलेलं असतं. शरीर कुठं जात नाही, ते तिथंच असतं. सूक्ष्मदेह तेवढा जातो, पण आत्मा मेलेल्यामध्ये सुद्धा असतो. म्हणून मी देह असं पहिल्यांदा वाटतं. नंतर काय वाटायला पाहिजे? हा माझा देह आहे, म्हणजे मी त्याच्यापासून वेगळा झालो बघा. चिंतन कसं करायचं? विचार करायचा. हे देह मी आहे, मी आहे अगोदर म्हणतोय. कोण मी आहे म्हणलं तर काय कळत नाही.
हे मी आहे. आता तू कुठं आहे म्हणून बोट दाखवलं, समजा कपाळावर बोट दाखवलं, तू हा काय तर नाही म्हणतो हे कपाळ आहे. मग हातावर बोट टाकलं, तूच हा आहेस काय, नाही हा हात आहे. अरे मग तू कुठं आहेस नेमका? प्रश्न विचारला ना उत्तर सुद्धा देता येत नाही. कशा पण बोट ठेवा आपण, लगेच आपल्या लक्षात यायला लागतं की हा ते नाही. आपण मोबाईलवर बोट ठेवलं, हा मोबाईल आहे म्हटलं तर नाही ही स्क्रीन आहे, हा मोबाईलचा कव्हर आहे असंच म्हणायला चालू होतं. कारण खरी गोष्ट दाखवताच येत नाही. तसा देहाच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. पहिल्यांदा मी देह वाटतं, नंतर माझा देह वाटावा. माझा देह आहे, माझा देह म्हणजे मला देवानं दिलेला आहे आणि तो देह माझा आहे. जशी आपण प्रॉपर्टी माझी म्हणतो, याचा अर्थ मी माझ्या देहापासून स्वतःला वेगळं केलं, हे समजलं पाहिजे. मग माझा देह होतो आणि नंतर जो आहे ना हा देह मी ब्रह्म आहे असं वाटायला पाहिजे. पहिल्यांदा मी देह आहे, नंतर माझा देह आहे आणि नंतर मी ब्रह्म आहे, म्हणजे मी देव आहे असं वाटलं पाहिजे. देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. कोण म्हणते? समर्थांच्या मनाच्या श्लोकामध्ये बोलतात समर्थ की ते म्हणतात देहबुद्धी असते ना, म्हणजे मी देह आहे मी देह आहे, ती कुठंपर्यंत प्रवास झाला पाहिजे? अभ्यास करत आत्मबुद्धी व्हायला पाहिजे. म्हणजे मी देह होतो, आता देव आहे मी, याची जाणीव व्हायला पाहिजे. त्याला म्हणायचं बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण वर्णन करतात. म्हणून मी देहाची वृत्ती रूपांतर होतं आणि श्रवण मनन शास्त्राचं वाचन केल्यामुळं त्याचं अनुसंधान राहतं आणि निष्ठा राहते. खरंच देव आहे आणि त्या देवाचा मी कोणतरी लागतो, त्याचं माझं नातं आहे. किंवा शास्त्राचं श्रवण करायला लागलं किंवा शास्त्र वाचायला आपण लागलो, अभ्यास करायला लागलो, सत्संगतीमध्ये आलो की त्याची निष्ठा चांगली बळावते आणि त्याशिवाय वेगळा विचारच राहत नाही. म्हणजे त्या भगवंताला आपण भेटण्याची तळमळ लागते. बऱ्याचशा संतांनी आपली तळमळ व्यक्त केलेली आहे बघा. करुणाष्टक आहेत समर्थांची. अनुदिन अनुतापे तापलो रामराया परमदीन दयाळा निरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरिता नावरे आवरिता तुझं विनशी न होतो धावरे धाव आता. समर्थ किती केवळवानाने त्याला बोलवतात बघा देवाला, रामाला, की तू माझ्याजवळ आता ये, तुझ्याशिवाय मला करमत नाही. अशी अवस्था आपली पण कधीतरी व्हायला पाहिजे ना. जसं मुलाबाळांच्या नातवंडांच्या शिवाय करमत नाही ना, तसं देवाशिवाय करमेन असं झालं ना संतांसारखं, तर देव फार जवळ आहे अशी लक्षात ठेवलं पाहिजे. आता आपल्याला माणसांच्या शिवाय करमत नाही, एखाद्या ठराविक जागेला तिथं जायला लागते, त्याशिवाय करमत नाही. अमक्या ठिकाणी मला पंढरपुरात करमत नाही, तर गावात तुमच्या आलो की घरात करमते, असं जे आपण म्हणतोय ना, तसं देवाशिवाय मला करमत नाही अशी स्थिती संतांसारखी केव्हा तरी आपली झाली पाहिजे, असं या ओळीमधून सांगितलेलं आहे. म्हणून म्हणतात काय? बुद्धी निश्चय आत्मज्ञान आणि ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरणीशी. ही तत्परायणता जी आहे ती सतत राहिली पाहिजे. कारण कधी कधी आपलं चित्त विचलित झालं की आपण बहिर्मुख होतो. बहिर्मुख म्हणजे विषयांचा संघ आला ना कुठला तरी, कोणतरी माणसं आवडीची आली, बोलत बसलो, आपलं नामाचं अनुसंधान तुटलं बघा. आता एवढं कोण सांभाळत नाही, आपलं सगळं वरवरच्या पातळीवर चालू असतं. आत उतरून कधी परमार्थ आपण करत नाही बरं का. म्हणूनच परमार्थाचं बीजारोपण होत नाही. खरी भूमी आहे ना जिथं तो परमार्थ रुजतो ते अंतःकरण आहे, शरीर नाही. आपण शरीराच्या लेवलला परमार्थ करतो. देवपूजा कशानं करतो? शरीरानं. तीर्थयात्रा शरीरानं. वाचन करायचं शरीरानंच करतो. मनानं ज्यावेळी चालू होईल ना परमार्थाला, बुद्धीनं चालू होईल परमार्थाना, म्हणून तो वेगळा. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, माऊलींचा हरिपाठामध्ये वर्णन केलंय. बुद्धीनं जो हरीचा जप करतो ना ती माणसं फार दुर्लभ आहेत. त्याशिवाय बुद्धीनं केल्याशिवाय खऱ्या अर्थानं परमार्थ रुजत नाही. म्हणून अंतर्मुख झालो पाहिजे. बहिर्मुख असेल ना आपण तर बाहेरचं सगळं बघून असतो. देव दिसला नमस्कार करायचा, मंदिर आहे नमस्कार केला, बाहेरचं सगळं आहे ते. आतला जे आहे ना तो त्याच्याशी कधी आपण एकरूप होतो. म्हणून नामाच्या वेळी त्याच्याशी बोलावं, आतल्याशी. तू आता आत आहेस, मी तुझं नाम घ्यायला लागलोय, मला तुझ्यामुळं आनंद व्हायला लागलाय, असं नाम घेताना भावना तयार झाली पाहिजे. किंवा ध्यानाला बसलो आपण शांत, सगळे विचार घालवायचे आणि सद्गुरूंचं ध्यान करावं किंवा आपण ज्याचं नाम घेतो त्याचं रूप समोर आणावं. बोलावा विठ्ठल, बोलल्याबरोबर पाहावा विठ्ठल. दोन क्रिया एकदम घडायला पाहिजेत. ज्यावेळी विठ्ठल विठ्ठल म्हणतो, राम राम म्हणतो, त्यावेळी राम विठ्ठल समोर असायला पाहिजेत ना. आणि बोलावा आणि मग करावा विठ्ठल जीवभाव, ती आपोआप व्हायची क्रिया आपोआप होईल ना.
त्यावेळी नाम पण बंद पडेल, तोंडातून राम कृष्ण हरी म्हणायचं बंद पडतं आणि आपण एकदम शांत होतो. हे एकरूप जाणं म्हणायचं म्हणजे तत्परायण किंवा ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. आणि तत्परायण अहर्निशी म्हणजे ती वृत्ती सतत, तेच अनुसंधान सतत सांभाळण्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. तसंच म्हणून रोज थोडं काय असं ना वाचण्याचा छंद असला पाहिजे. पारमार्थिक ग्रंथ, कुठलाही एक ग्रंथ असू दे, तो आपल्या घरामध्ये असलाच पाहिजे. आणि त्यातल्या काही ओव्या, त्यातले काही अभंग वाचूनच आपण कामावर, नोकरीवर, शेतीच्या कामाला बाहेर पडलो पाहिजे. पण आपण असं करतोय का बघा? प्रपंचाला पहिलं स्थान, देवाला दुसरं स्थान, कदाचित तिसरं स्थान. अगोदर प्रपंचाचं, मग नातलगांचं, आणि तिसऱ्यांदा जमलं तर देवाचं. असं जर आपला क्रम लागलेला असतो. म्हणून म्हणतात प्रभाते मनी राम चिंतित जावा. सकाळी सकाळी देवाचं सगळं करावं, नाही तर दिवसभर जमत नाही. दिवसभर सगळी व्यवधानच असतात. हे अमुक आले, तमुक आले, हे काम निघालं, ते काम, हा विचार, दुसरा विचार, असे 100 विचार आपल्यावरती स्वार होतात आणि त्यावेळी आपल्याकडून काही घडत नाही. म्हणून सकाळी उठल्याबरोबर पहिलं काम काय करायचं असेल तर देवाच्या नामस्मरणाला सुरुवात करायची. थोडंसं कुठल्या तरी ग्रंथांचं, महाराष्ट्रामध्ये 4 प्रसिद्ध ग्रंथ मराठीमध्ये आहेत. ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, नाथांचं भागवत आणि समर्थांचा दासबोध. 4 पैकी एखाद्या ग्रंथाचं घरात वाचन व्हावं, हरिपाठ म्हणावा, मनाचे श्लोक आहेत, करुण अष्टकं आहेत. हे सगळे जे आहेत आपल्यासाठी भांडवल आहे. त्यामुळं काय होतं माहिती आहे, आपली वृत्ती स्थिर राहते. काल वाचलं आणि महिनाभर वाचलंच नाही, परत आपण भरकटतोय बाबा कुठंतरी. काल नाम घेतलं आणि आठवडाभर नामच घ्यायला मिळालं नाही आणि भरकटलं बघा. म्हणून नामाचं अनुसंधान तोडायचं नाही. त्याला म्हणतात तत्परायण अहर्निशी. माऊलींचा तुकडा त्यासाठी आहे. ब्रह्मरूप भावे आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, त्याच्याशी एकरूपता तरी राखायचीच. आणि तिसरी गोष्ट तत्परायण म्हणजे तत्पर राहायचं कायम, सावधपणाने प्रमाद करायचा. आज केलं नाही, संध्याकाळी तरी जमतंय का बघूया, आता चुकवता कामा नाही आजचं, असं वाटलं पाहिजे. ह्याला म्हणायचं तत्परायण होणं. म्हणून आपण आत्मस्वरूपावर राहण्याचा अभ्यास सतत सांभाळता आला पाहिजे. फार सुंदर उभे आहे, खूप याच्यावर अजून चिंतन करता येतील. आपल्याला काय मर्यादा असतात थोड्याशा चिंतनाला, म्हणून आपण तेवढ्यातच करतो. बुद्धी, निश्चय, आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. असं 87 नंबरच्या 5व्या अध्यायाच्या ओळीवरचं आपलं चिंतन आता आपण पूर्ण केलेलं आहे. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.